सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे खात्यामध्ये 2500 रुपये जे की आज 2 वाजतापासून जमा इथं होणार आहे. तर सर्वांसाठी खुशखबर आहे. तर मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलेले आहे की आज संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आज 2 वाजल्यापासून इथं जमा होणार आहे. तर आता कोणाला मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात इथं वाटप इथं होणार आहे, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही पैसे आहेत ते आज 2 वाजतापासून इथं जमा होणार आहे. तर आता जे की यामध्ये 2500 रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना तर जे काही 2500 रुपये तर आज दुपारी 2 वाजल्यापासून जे काही थेट बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा केले जाणार आहे. तर इथं जे काही लाईव्ह अपडेट्स जे काही इथं सुरू आहे आता. तर आता याचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे ते आपण इथं जाणून घेऊया. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तर आज लाईव्ह इथं जे काही पैसे आहेत ते 2500 रुपये खात्यामध्ये जमा होणं सुरू झालेले आहे. काही जिल्ह्यांमध्ये 1000 रुपये तर काही जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये याप्रमाणे पैसे इथं जमा होत आहे. तर 2 वाजल्यापासून खात्यामध्ये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये तर आता जिल्ह्यांची यादी आपण इथं बघून घेऊया. तर आता पैसे कोणाला इथं मिळणार आहे, तर कोणाला 1000 रुपये इथं मिळणार आहे की 1500 रुपये की 2500 रुपये हे आता मिळणार आहे. तर आता कोणाला मिळणार आहे, तर सर्वप्रथम ज्यांचे फॉर्म काय आहे, अप्रूव्हल आहे, ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, मोबाईल नंबर लिंक आहे, तर अशांना पैसे इथं मिळणार आहे. ज्यांची ई के वाय सी तुमची जर केलेली असेल तरच तुम्हाला पैसे इथं मिळणार आहे. तर आता तुमचं इथेच जे काही स्टेटस आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ असेल, दिव्यांग असेल, तर त्याचं जे काही स्टेटस आहे ते तुमचं अप्रूव्हल असणे आवश्यक आहे. तर आता या जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर आहे. तर आता पैसे इथं लाईव्ह जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये सर्वप्रथम गडचिरोलीमध्ये पैसे लाईव्ह खात्यामध्ये जे काही 2500 रुपये याप्रमाणे जमा होत आहे. ठाण्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. अमरावतीमध्ये सुद्धा, उस्मानाबाद, कोल्हापूर, चंद्रपूर, पुणे, गोंदिया, जळगाव तर या जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे, लाईव्ह पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये गडचिरोली, ठाणे, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, चंद्रपूर, पुणे, गोंदिया, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, नांदेड, अकोला तर या जिल्ह्यांमध्ये आता सर्वांच्या खात्यामध्ये काय झालेलं आहे, पैसे इथं किती 2500 रुपये तर काही जणांच्या खात्यामध्ये 1000 रुपये. तर आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे, दिव्यांगांचे पैसे, त्यानंतर याचे जे काही पैसे आहेत ते जमवण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर इथे आपलं दुसरे जे काही जिल्हे ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, नांदेड, अकोला, बुलढाणा, नागपूर, परभणी आणि भंडारा तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा खात्यामध्ये 2 वाजल्यापासून पैसे इथं जमा होत आहे. तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये वाशिममध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे. तर आता तुमच्या खात्यामध्ये 1000 रुपये जमा झाले की 1500 रुपये किंवा 2500 रुपये हे तुम्ही चेक करा. तर ऑक्टोबर महिन्यापासूनच जे काही नवीन जी आर इथं काढण्यात आलेला होता यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की जे काही नवीन जी आरमध्ये जे की सांगण्यात आलं होतं की तुम्हाला 2500 रुपये म्हणजे 1000 रुपये तुमच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली होती. तर आता यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये तर वाशिम, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, सोलापूर, जे काही सांगली, सातारा, नगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे तर यामध्ये जी की आतापर्यंत आपण 29 जिल्हे बघितलेले आहेत. तर 29 जिल्ह्यांमध्ये नवीन जी आरनुसार खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. तर आता बरेच जिल्ह्यांमधील पैसे अधिक जमा झालेले नाही. धुळे, नंदुरबार, हिंगोली, वर्धा, रायगड तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप बरेचशा खात्यामध्ये इथे पैसे जमा झालेले आहे. अधिक काही यामध्ये बाकी राहिलेले आहे, पेंडिंगमध्ये आहे. तर आता पैसे वाटप इथं जे काही डिस्ट्रिक्ट वाईज इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे प्रक्रिया. काही आधीच पैसे खात्यामध्ये पडलेले आहे. तर आता काही जणांना 1000 रुपये तर आता बरेच जणांच्या कमेंट्स येतात की संजय गांधी निराधार अनुदान योजना
श्रावणबाळ, दिव्यांग, तर अशांसाठी जे की कोणाला 1500 रुपये तर जमा होत आहे, तर कोणाला 2500 रुपये. तर इथं ऑक्टोबरमध्ये जे काही GR काढण्यात आलेला होता, तर इथं थोडा पैशासाठी उशीरसुद्धा लागू शकतो. तर उद्यापर्यंत खात्यामध्ये सर्वांच्या जमा होईल. तर आज दुपारपर्यंत जे काही 2 वाजतापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये, किती 2500 रुपये इथं जमा होत आहे. तर आता प्रत्येक जिल्ह्यानुसार इथं पैसे पाठवलेले आहे. एकाच वेळी जे काही 10-10, 20-20 हजाराची प्रोसेस होती, त्यामुळे तिथं टाईमसुद्धा लागू शकतो. तर आज, उद्या किंवा 24 तासाच्या आत तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं 100% इथं जमा होणार आहे. तर आता ज्यांना कुणाला यासाठी नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा तुम्ही याआधी फॉर्म भरलेला असेल, त्यानंतर तुमचं काही कारणामुळे पैसे तर तुमच्या खात्यामध्ये जमा जर झालेले नसतील, तर तुम्हाला काय करायचं आहे? तर आज पैसे कोणाला इथं मिळणार नाही. ज्यांचं पेंडिंग आहे, अंडर प्रोसेसमध्ये आहे, बँकेची KYC केलेली नाही, त्यांच्या जे काही खातं आहे फ्रीज आहे, क्लोज आहे, बँक खातं इनॲक्टिव्ह आहे, आधार लिंक आहे तर आधार लिंक नाही. तर या कारणांमुळे जे काही तुमचं यामध्ये जर एखादं कारण असेल, तर तुम्हाला इथं पैसे इथं मिळणार नाही. तर आता यामध्ये जे काही तुमच्या खात्यामध्ये 2500 रुपये जमा झाले, की 1500 रुपये, की 1000 रुपये, हे महत्त्वाचं आहे. तर आता जे काही पैसे आहेत ते थेट DBT कशाच्या माध्यमातून? DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे आज जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये जे काही नवीन फॉर्मबद्दल सुद्धा इथं अपडेट आलेलं आहे. ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचे असतील तर ते आता भरू शकता ऑनलाईन अप्लाय. तर तुम्हाला यामध्ये जन्मतारीख, नाव, पत्ता, कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत त्याची संख्या, आधार कार्ड, त्यानंतर IFSC कोड, बँक क्रमांक, त्यानंतर तुमचं जे काही उत्पन्नाचा दाखला आहे, त्यानंतर ऑफलाईन, ऑनलाईन दोन्ही पद्धतीने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुम्ही तुमचा अर्ज सादर करायचा आहे. अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती, त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, हे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या एकमेव चॅनल म्हणजे सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी. तर आज 2 वाजतापासून पैसे खात्यात येत आहे. लगेच चेक करा, तपासा खाते.